तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला हरिभाऊ गोते आपणा सर्वांचं या चॅनलवरती स्वागत करत आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, मागील काही दिवसापूर्वी आपण त्याला सोलर पंप योजना अंतर्गत आपण अर्ज केला होता। तो अर्ज मान्य झालेला आहे आणि त्यानंतर आपण त्याचं पेमेंट देखील केलेलं आहे। पेमेंट केल्यानंतर कंपनी निवडायचा ऑप्शन आलेला आहे, कंपनी देखील निवडलेली आहे। आता कंपनी निवडल्यानंतर अनेक जणांचे प्रश्न आहेत की कंपनी निवडल्यानंतर आम्हाला काय करायचं, याबद्दल कसलीही माहिती नाही, तर ती माहिती सांगा। तर मित्रांनो, मी तुम्हाला सविस्तर डिटेल सांगणार आहे, तर पाहू शकता। तर तुम्हाला कंपनी निवडली असेल तुम्ही आणि किंवा नसेल निवडली तर निवडून घ्या। कंपनी कोणती निवडायची हे देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी तुम्हाला कंपनी पण सांगतो। कंपनी कोणती देखील निवडू शकता। तुमच्या जे जवळच्या एरियामध्ये जी तुम्हाला माल ते मटेरियल प्रोव्हाइड करेल लवकर, ती कंपनी तुम्ही निवडू शकता। किंवा तुमचा एजंट जर ओळखीचा असेल तर त्या एजंटला विचारून तुम्ही कंपनी निवडू शकता। आता कंपनी निवडल्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला सर्वेचा मेसेज पडत असतो, लाईनमॅनचा सर्वे आणि जे तुम्ही कंपनीचा एजंट निवडला आहे त्या एजंटचा एक सर्वे राहतो, म्हणजे कंपनीचा सर्वे राहतो। दोघेजण आपल्या शेतामध्ये येतात, शेतामध्ये आल्यानंतर सर्वे केला जातो। सर्वे केल्यानंतर काही दिवसांना आपल्या शेतामध्ये पंप बसवण्यासाठी मटेरियल येते। मटेरियल आल्यानंतर ते आपलं सगळी सिस्टीम बसवून देतात आणि बसवून दिल्यानंतर आपला हा पंप आपल्याला मिळतो। अशा प्रकारे अशी प्रोसेस काय असते। तर अनेक जणांचे काही प्रश्न आहेत, ते प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। चला तर कमेंट काही वाचूयात। एका शेतकऱ्याची कमेंट आलेली आहे की सर, मी 1 महिन्यापूर्वी पेमेंट केलं आहे। पेमेंट केल्यानंतर सर्वेचा मेसेज देखील आलेला आहे, पण माझ्या शेतामध्ये सर्वे करायला आणखीन देखील कोणी आलेलं नाही। तर शेतकरी बंधूंनो, तुमच्या देखील मोबाईलवरती मेसेज आला असेल सर्वे करायचा, तर तुम्हाला सर्वे कुठे करायचा, कसा करायचा, त्याबद्दल कसलीही माहिती नाही, तर मी तुम्हाला सांगतो। जर तुम्हाला मेसेज आला असेल तर त्यामध्ये तुम्हाला म्हणजेच लाईनमॅनचा नंबर देखील आला असेल आणि एजंटचा नंबर आला असेल। ज्या एजंटची कंपनी निवडली त्या कंपनीशी संपर्क करू शकता, अन्यथा तुम्ही तुमच्या जवळच्या महावितरण केंद्रात तुम्ही जाऊन विचारपूस करू शकता। आता तुम्हाला अनेक जणांना प्रश्न पडले असेल की हे आम्ही नाही जाऊ शकत आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जे नंबर आलेला आहे लाईनमॅनचा त्यांच्याशी तुम्हाला संपर्क करायचा आहे। संपर्क केल्यानंतर ते तुम्हाला सविस्तर डिटेल्स सांगतील की तुमचा सर्वे आलेला आहे, तुम्हाला करायचा असेल तर आमच्याशी संपर्क साधा किंवा आमच्याजवळ या, आम्हाला भेटा, असं काहीतरी तुम्हाला बोललं जाईल व तुमची गाठभेट घेतली जाईल व तुम्हाला कधी सर्वे करायचा त्याबद्दल सविस्तर ते माहिती देतील। जर माहिती देत नसतील तर तुम्ही डायरेक्ट महावितरण केंद्रात तुम्ही जाऊन त्याची सगळी चौकशी करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही जर केलं तरच तुमचा सर्वे होऊ शकतो, अन्यथा तुमचा ऑटोमॅटिकली सर्वे कधीही होणार नाही। तुम्हालाच तिथे जावे लागेल, सविस्तर चर्चा करावी लागेल। आणखीन एका शेतकऱ्याची कमेंट आलेली की सर, मी 9 महिने झालं पेमेंट करून आणि आणखीन देखील मला सर्वेचा मेसेज पडलेला नाही, ना कसल्याही प्रकारची डिटेल मला माहिती नाही। शेतकरी बंधूंनो, तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला जर अशा प्रकारे तुम्ही जर पेमेंट केलं असेल, तुमचं 9 महिने 10 महिने देखील झालं असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे त्याबद्दल कसलीही माहिती नाही। तुम्ही अनेक वेळेस नुसतं फक्त शांत बसता, तर तुम्हाला शांत बसून चालणार नाही, काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील। अनेक शेतकरी ऑनलाईन पेमेंट करतात, 9 ते 10 महिने शांत राहतात, पण त्यांना काहीच माहिती नाही। तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही जे एजंट निवडला त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता, अन्यथा तुम्ही जी कंपनी निवडली त्या कंपनीच्या जवळच्या केंद्रात तुम्ही जाऊ शकता, नाहीतर तुम्ही महावितरण केंद्रात पण जाऊ शकता, त्याची डिटेल काढू शकता। तिथं पण तुमची डिटेल कसली प्रकारची निघत नसेल तर तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर देतो, त्यावरती तुम्ही कॉल करून विचारपूस करू शकता। एका शेतकऱ्याची कमेंट आलेली आहे की सर, आम्ही मागील त्याला सोलर पंप योजनेसाठी अर्ज केला होता आणि कुसुम सोलर पंप योजना यासाठी पण केला होता, तर त्या दोघांचा देखील आम्हाला मेसेज आला आहे पैसे भरा म्हणून, तर आम्ही कोणते पेमेंट भरावे। मित्रांनो, एका आधारवर एकच सोलर पंप मिळतो आणि एकच पंप मिळाल्यानंतर मला तुम्हाला सांगायचं, तुम्ही दोन्हीचं जर पेमेंट केलं तर तुमचं एकच अर्ज मान्य होणार आहे। किंवा तुम्ही कुसुमचा जर भरला तर मागील त्यालाचा भरू नका, मागील त्यालाचा भरला तर कुसुमचा भरू नका। म्हणजेच मला एक सांगायचं आहे, कोणताही एकच अर्जाचा पेमेंट करा, तुम्हाला एकच करावं लागणार आहे आणि एकच तुम्हाला पंप मिळणार आहे। या व्यतिरिक्त तुम्ही दोन्हीचं पेमेंट केलं तर तुमचं एक पेमेंट परत येणार आहे, त्यामुळे तुम्ही कसलीही गडबड करू नका, एकच पेमेंट करा। सरकारी योजनेचं तुम्हाला माहिती कसं एकदम स्लोली कार्यक्रम असतोय, तशा प्रकारे तुमचं हे बी काम स्लोलीच चालणार आहे। जसं जसं चालेल तसं तसं तुम्हाला करावं लागणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त जशी माहिती आपल्याला अपडेट मिळेल तसे आपण या चॅनलवरती अपडेट टाकूत। तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुमच्या काही कमेंट असतील तर तुम्ही कमेंट करू शकता। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।